हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. काल जे मी व्हिडिओ पोस्ट करते, काही कारणास्तव व्हिडिओ पोस्ट करते, त्यामुळे कोणी कोणाला वाईट वाटून घेऊ नका. कारण ही माझी लाईफ स्टोरी चालू आहे, त्यामुळे माझे व्हिडिओ पोस्ट होतात आहे. नाही तर तुमच्या वेगळं मनात यायचं की ही ताई असं का करते, का व्हिडिओ पोस्ट करते. पण त्याच्यामागचं कारण रिझन एक वेगळं आहे, म्हणून मी करते. आणि मला तर असं कळालं की सोमनाथ दरवडेकडून की 1.5 एकर देतो आहे आणि तिला म्हणून डायव्हर्स दे. 1.5 एकर नाही, आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले, माझ्या आयुष्याचा प्रश्न पडला आहे, ते मला नीट करून दे, मग मी तुला डायव्हर्स देते. मला माझे जे कान आले ते मी तुमच्या पुढं बोलली. तर मग विषय असा आहे की आपण कालपर्यंत दुसऱ्या लेडीचे फोटो पाहत होतो, दुसऱ्या लेडीचे फोटो लावलेत आपण स्क्रीनला, पण त्या लेडीज संग हा झोपलाय म्हणून आपण स्क्रीनला लावलेत फोटो. त्याची का ताकद होत नाही मला अजूनही मेसेज कॉल करायची? नाही करू शकत ना, कारण अजून तर खूप सारखे लफडेबाज बायकांचे फोटो लावायचे आहेत. काहींचे ते इन्स्टाला फोटो लावलेत, आता काहींचे यूट्यूबला फोटो लावते. आणि नक्की माझ्या आयडीवर जाऊन सगळ्यांनी फॉलो करून ठेवा. इन्स्टाला पण माझा जीव 0606 ह्या आयडीला, कारण त्या आयडीवर मी डायरेक्ट फोटो टाकलेले. मी आता नंगी नाही, पूर्ण म्हणतात ना नंगीचे वर असते ना ती बाई बनायला पण आता तयार झालेली. कारण एक महिषासुरनी जसं तिच्या वेळ आली का आलं तेव्हा तिने धारदार शस्त्राने यांचा हे केलं, वध केला. तसंच मी पण आता या गोष्टीमध्ये चाललेलीच आहे. जसं वैष्णवी मातेने पण भैरवनाथाचा वध केला, तसंच काही दिवसामध्ये जो माझा दुश्मन असेल त्याचा आपाप माझी आईकावळबाई वध करून घेईल आणि जिच्यासोबत राहते तीच करणार. कारण त्या बाईचं माझं कधी बोलणं झालं तर 6 ते 7 महिन्यापूर्वी माझं तिचं बोलणं झालं होतं. तिला मी खूप काही गोष्टी समजावून सांगितल्या, पण तिच्या गांडीला माच तिला सोमेच लागत होता. कारण पैसा पाणी सगळं काही भेटते म्हणून. तर आपण त्या बाईचं रेकॉर्डिंग ऐकूया. म्हणजे ती बाई म्हणजेच कोण आहे? निलिशा ससाने उर्फ नेटके. निलिशा उर्फ ससाने नेटके, तिचं आपण रेकॉर्डिंग ऐकू. तिच्या संग जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा मी तिला सांगितलं होतं आमचं काही सामान असं सोमनाथ दरवडे नवीन सामान घेतलं आहे, माझं लग्नाचं सामान घेऊन गेला आहे, ती गाडी पाठवून दे. पण ती पण एवढी भिकारी ना नीच. आता 5.5 वर्ष झाले सोमनाथ दरगुडेला एखाद्या वाघोळी चिटकून राहिलेली. कारण अजून तर सोम्याचे आपले जुने फोटो येतात ते, आता सोम्याचे नवीन फोटो म्हणजे निलिशा ससाने टार्गेट. कारण ती आता 5.5 वर्ष झाले माझ्यापासून त्याला लांब करून तिच्या जवळ घेतलं आहे. तिच्या 2 मुलांचं ती भागवती, मुलींचं कार्ट्याचे. तिला काही दिवसांनी सोमनाथ दरगुडे तिच्याच पोरेव बलात्कार करायलाही घाबरणार नाही. आणि हा शब्द माझा कधी ना कधी खरा होईल हे पण मी तुम्हाला सांगते. कारण तो राहतोय म्हणजे या म्हातारीसाठी नाही राहते, तिच्यासाठी नाही राहते, तो राहतोय फक्त त्या मुलीसाठी. काही दिवसांनी तिच्यावर पण अत्याचार बलात्कार होईल तेव्हा निलिशाचे डोळे उघडते. तिला काय करायचे? निलिशाला तिला बघा घरात येते बास. अरे पण तुम्ही एखाद्या घराचं संसाराचं वाटवं करताय, एखाद्या मुलांच्या बापाला लांब नेताय. आज 2 मुलांच्या बापाला तुम्ही लांब घेऊन जाताय, तुमचं घर बसवताय, हे कितपत खरं आहे? आज माझ्या आयुष्याचं वाटोळं करून निलिशा ससाने तुझं घर बसवलं आहे, तुझा तू संसार चालू केला आहे. अरे मग ऑन दी स्पॉट तुम्ही लग्न केलं आहे, सगळं केलं आहे, तुमच्या गांडीला किती माझे, याला तर लाजच नाही. ह्या बैलाने तर सोडलेली सोमनाथ दरगुडेने. पण तू एक लेडीज असून लेडीजची अवस्था समजून घेऊ शकत नाही. अरे तुमच्यासारख्या अशा नीच लेडीजमुळे दुसऱ्यांचं वाटवं झाले. तुम्ही असे धंदे करता ना, हिचा नवरा आणि तिचा नवरा पकडायचा, ह्यासाठी तुमच्यामुळं आमच्यासारख्या सामान्य पुरींचं वाटवं झाली. तर आवाज कोणी उठवत नाही. मला वेळ आली आवाज उठवायची आणि मी आवाज उठवणार. आणि निलिशा ससानेला मी किती समजून सांगत होते, तिचं आपण पहिल्यापासून रेकॉर्डिंग ऐकूया. कारण तिने आज माझ्या संसाराचं वाटव केले म्हणून मला तिचे रेकॉर्डिंग पण ऐकवायची गरज पडली. आणि मला वाटत होतं की काल त्याने तिचं कधी रेकॉर्डिंग ऐकायला लावायला लागेल. पण चला पाहूया आपण. मी तिला समजून सांगते
ती मला व्यवस्थित बोलते. शेवटी तिने जे करायचं तिच्या गांडीला माझाला तिने ते केलंच. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय, बोला की. अगं मोनिका, मी तुला सांगितलंय बरं का, तू तुझं बघ म्हणलं, तू सामान ते घेऊन जा, तुझा माझा काही विषय नाहीये. म्हणजे पण मला फोन नको करू, मेसेज नको करू म्हटलं. त्याला ब्लॉक करून टाकले. त्याच्यामुळे त्याचा माझा काही विषय नाही. तो कधी येतो काय येतो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तो आता तुला एक सांगू मॅटर का? ऐक की, तो माझा मॅटर फिट तो मेला म्हणून मी सोडून दिलेला आहे. काय राहिला विषय तो येण्याचा, तो कुठं जाऊ शकत नाही तुझ्याशिवाय, हे पण मी तुला गॅरंटी देते. ठीक आहे. नाही नाही, मी तर येऊ दिलं पाहिजे तर आता माझ्याकडं. तो रात्री काय म्हणलं, ते स्वतः ऐकले. तो रात्री काय म्हणला, मोने मीला पैसे दिले, हिच्याकडून पैसे घे. म्हणलं आता तो पैसे विषय तुमच्या दोघांचा आहे, मला काय विचारून दिले नव्हते आणि तू काय विचारून घेतले नाही. तो तुमचा विषय आला. राहिला विषय फक्त तुझ्या आयुष्याचा, तो तुझा प्रश्न, तुला मी सावध केलं होतं, तू माझं ऐकलं नाही. ठीक आहे. नाही मला नव्हतं माहिती एवढ्या सगळ्या गोष्टी, पण आता तर मी माझा निर्णय घेतलाय ना, संपला त्याचा माझा विषय, काहीच नाही. तू उद्या तुला माझ्याबद्दल पण सांगणार की ती मला ब्लॉक नाही केलं, ती माझ्याकडे राहते, हे करते, तू उद्या काही पण सांगू शकतो. नाही, मी त्यावर विश्वास ठेवायचा. मलाच बोलून त्याची गरज कारण नाही. विषय त्याचा संपलाच आहे, आता काहीच नाही राहिलं. तो नाही सुधारणार. मी नाही त्याचं एवढं डोक्यात घेत विषय, पण एवढंच की मी डिवोर्स देणार नाही. किती बाहेर राहू दे सोबत, मी डायव्हर्स देणार नाही एवढं नक्की. त्यामुळे ना, ज्या बाहेरच्या रांडा राहणार आहे त्यांनी पण विचार करायचा. बायको सोडते तेच तर. त्यामुळे त्याचा माझा काही विषय नाही आता, बस संपलं सगळ्या गोष्टी. परत फोन केला त्याने तुला? काही पण फोन केला होता मला सकाळी, तेव्हाच. काय म्हणलं? जाऊ दे म्हणे, तुला काही पण सांगा नाही, गजून फसवून तुला हे करीन ते करीन, आणि तुला पण तुझे रेकॉर्डिंग करीन म्हणे, स्क्रीनशॉट काढीन ती तुझ्या मेसेज, तिला मेसेज करून तुला नाही माहिती दिली नंगी बाई आहे, असं करीन तसं करीन. मी नंगी होईन, नंगी असेल घरात जोडला असं दोघांना मी येऊन तिथं म्हणे अशी की तू सुद्धा हे नाही राहणार, तू विचार कर. मग तेव्हा मी पण मध्ये पडणार नाही तुझ्या. मग तो म्हणला माझा काही संबंध राहणार नाही पैसा नाही त्याचा, तुझा माझा संपला विषय, ती कसला मला पासून म्हणलं. मला खरंच काय, नवरा सोडला, एवढा मोठा माझा नवरा सोडला, 1.5 लाख पगारवाला. किती जणांना पासून म्हणलं, ते असं एक जण नाही ना म्हणलं, असं किती जण असते म्हणलं. नाही मी स्टोरी लावते, चुत्ते म्हणून टाकते काय. हा नाही, मग मी कसं हे करीन म्हणलं, मला गरज नाही. मला संपलं, तू माझं नावच नको घे म्हणलं बा, तू तसं बघ म्हणला. तुला मी काय सांगितले, तो रात्री काय म्हणला सामानाचं ना, तुला मी काय सांगले, तू तुझ्या आईवडिलांक जा आणि ते सामान गाडी भरून त्याच्या घरी पाठव. तू पण ऐक जरा माझं, त्याच्या सामानाला काय बाळलेलं असं तुझं शरीरच तुझं 8 कोटीचं 15 कोटीचं. हे झालं होतं तिचं माझं बोलणं, पण तिच्या गांडीला माज आला. तिला वाटलं याला सोडलं मग अवघड होईल, आपल्याला पैसा पाणी भेटणार नाही, आपल्या बापाच्या घराची बागणूक ही, कारण सोम्याकडून घेते नवऱ्या बापाला देते नेऊन. तर मी तिला व्यवस्थित सांगितलं होतं. ती काय म्हणली होती, माझा त्याचा काही संबंध नाही आहे. मग संबंध नाही तर आई घालायस, 5.5-6 वर्ष झाली त्याच्यासोबत राहते का आई घाली, हां, आणि अजूनही त्याच्यासोबत राहते. वर काय म्हणतो, ती तुला फसवीन तू काय माझी बायको बिकू आहे काय, हा माधवच्यात माझा कोण लागतो काय भिकारी होय, हां, तू तुमची घाण रक्त. हॅलो हॅलो, हा बोल. मी तुला ते सांगायचं फोन केला, तू सामान ते घेऊन जा बाबा. तुम्हाला म्हणतोच आहे ना की मी तुला मागवलेलं जाऊ देत नाही, थोडंसं खोटं नको बोलू मला शेवटच्या टायमाला तरी. मी असं म्हणलोच नाही की तुला एक अजून काही पण सांगते मी खोटं. आता तुझ्या समोर म्हणलंय की रात्री मी तेच म्हणलं ना, स्वतः ऐकलं म्हणलं, ते फक्त आपल्याला फूट पाडायचं काम करते म्हणलं. हे फूट पाडायला का तुम्ही काय नवरा बायको आहे, मी रांडे काय फूट पाडायला. तू तेच म्हणत होता. तो आता मला माहिती विनवण्या करणार, तो येणार आहे सुट्टीला खाली उतर दीदी, मला माहिती तो आता विनवण्या करणार. आता सुट्टीला यायची, त्याला माहिती जागा कुठं राहिल्या आपल्याला. स्वतः फोन करेन म्हणे आता मोनिका मला. उभं राहतो कोर्टात, तुला दाखवते आता कोर्टातच दाखवते सगळ्या गोष्टी. मी ये म्हणा 5 तारखेला. स्वतः बघ म्हणे आता, स्वतः फोन करीन, स्वतः मला तू काय सांगायचं. आता लवड्याला मी कशाला फोन करीन, ह्या महादर्शतला मी कापून घेईन, मी आयुष्यात वाटव केले. हा भिकाऱ्याला.
माझ्या फोन पे करू दे नंतर जाऊ तो भिकारी तिला माझं काय मला काय करायचं लवड्याला फोन करूया लवडीला हां माधुर चेतन यांना यांची म्हणतेस ना माझं म्हणणे कसं होतं जेव्हा आम्ही तुला फोन केला मी तर सांगते आई त्या खतोडीला मी फोन केलता तर तू किती बोलली खतोडीला बोलली मला बोलली काय बोलले मी त्यातलं चुकीचं काय बोलले का लय बोलली तू चुकीचं यांचं माझं काही संबंध नाही म्हणलं हिने जायचं बघा माझं नाव का घेतात कुणी माझा काही संबंधच नाही त्या गोष्टीचा ठीक आहे बोललो माझा तो म्हणला की तू बायको ये तुला बायको करायची म्हणलं बोलणारच नाही खूप जागे बरोबर होती पण मी पण माझ्या जागे बरोबर होते कसं बोलते इंग्लिश तू तुझ्या जागी कशी काय बरोबर आहे आज माझा नवरा असताना तो तुझ्यासोबत राहतोय तू त्याला दारात पण उभा नव्हता करायचा तुला माहिती का समजा आता माझ्या नवरा नसते की तुला माझ्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही तू सांगतो माझ्याबद्दल तुला काहीच माहिती नाही आणि दिवस होतोय आमच्या आता ही धंदेवाली म्हणून हिच्या नवऱ्याने सोडली का नाही हिला म्हणतेस ना बोलली मला बोलली जेव्हा आम्ही तुला फोन केला मी तर सांगते म्हणतेस ना मला एक सांगा हिरंडी ही जवाडी आहे रोज दुसऱ्यांसंग झोपती आणि मग नवरा कसा येईल सांभाळण्या भिकारीला शेवटी नवरीला सोडून दिली आणि इकडे येऊन गाडली आईबापाकडं आईबापाने बरोबर आज सोम्या गावला तिला रात्री आता सोम्या ग आणि या लवड्यांना मी का गरज आहे काय संबंध काय भिकारड्यांना मी फोन करायचा यांची अवकात आहे का काय यांची माझी नकाची सर आहे का भिकारीला चला मग आपलं आजचं रेकॉर्डिंग तर तिचं ऐकवलेलं आहे हे रेकॉर्डिंग 6 महिन्यापूर्वीचं आहे आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष ती दोघं राहत होते आणि आता पण सोबतच राहतात ते त्यामुळे काही विषयच नाही आहे तुम्ही तुमच्या कानाने ऐकलेलं आहे की माझं सामान पण घेऊन गेलं आहे आणि तिच्या घरात माझं सामान आहे त्यामुळे सोमनाथ दुर्गुडे फक्त हा निलिशाचा आहे कारण ही जवडी पण धंदेवालीची ना हा पण धंदेवाला आहे त्यामुळे विषयच नाही तर सगळ्यांना तिचा फोटो बघायचाच होता तर मी तिचा फोटो पण दाखवते आता कारण कसं आहे माझ्या डोक्यावरूनच पाणी चाललेलं आहे कारण तिचे सगळे नागरिकडे फोटो शेअर करायचेत मला पण असं वाटतं आज ती पण आज एक लेडीज आहे नको तिचं वाटव करायला पण आता आपण जेवढ्या लेडीजचे टाकलं जेवढ्यांसंग त्याचे संबंध आहे तर आता हिचे संग टाकणं गरजेचं असं मला वाटतं बरं का तर तिचा पण फोटो मी आता तुम्हाला सगळ्यांना शेअर करते ती कशी आहे कशी नाही 2 पोरांची आहे आज तिचं वय 45 आहे आणि आता म्हणलंय गाण बोल मला खूप गाण पण बोलते तर पण माझ्या बापाचे संस्कार नाही तसे आयुष्य गेलं धंदा करणं तिचं बापाला घर भरवण्यात आणि आता आपल्याला पण कायदा कानून माहिती आहे त्यामुळे विषयच नाही आहे काही हिला वाटत असताना तर माझे फोटो अजून टाकत नाही तर आज निलिशा ससा आणि नेटके तू तुझा नवरा सोडून दिलाय तुझा संसार मोडला आणि आज तू माझा नवरा घेतला बिंदास घे काय उराव बसवता तेवढा बसव मला नकोच होता तो भिकारी आयुष्यात माझ्या त्यामुळे मी त्याला सोडून दिला आणि तुझ्या हवाली केलं तर मग आता मी तुझा एक फोटो दाखवते सगळ्यांना तो फोटो पण कसा वाटते मी सगळ्यांना आवडन मला असा अंदाज आहे सोमनाथ दुर्गुडेचा नंबर आणि तुम्ही तिच्या फोटो पण बघू शकता हा माधवच्यात पहिल्यापासून तिचा DPT होता आला भिकारीचा कधी बायका पोरांचं नाही केलं आणि त्याने असे गाण मेसेज केले ते मला आणि नंतर तुम्ही पाहू शकता ही म्हातारी ह्या म्हातारीचा थोबाड आहे का वाचक्याचा थोबाड आहे का ही आहे इंग्लिश ससा आणि तिचा आपण आता अर्धा चेहरा दाखवतोय अजून चेहरा दाखवायचा आहे तिचा पूर्ण आपल्याला आपला व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कुठंतरी एक बहीण ह्या नात्याने तो कुठंतरी वाईट वाटत असेल आणि कुठंतरी महिलांना आहे ना खरं सांगते मी खूप कमी दर्जाचं समजू नका कारण प्रत्येक लेडीज आवाज उठवत नाही पण आज जे माझ्यावर आले जे मी सहन केले त्यामुळे मला आवाज उठवायची गरज पडली कारण आज माझा सुखी संसाराचं वाटव झाले नवरा नीच असताना ह्या बायकांनी फसवलं त्याला आणि हा नीच फक्त झवण्यासाठी मी खूप घाण शब्द वापरते आता फक्त त्याने एक झोपण्यासाठी
एक ही रान पकडली आणि ही रान पण धंद्यावालीची. ऑलरेडी हिचं लय मुलांसंग लफडं होतं. शेवटी तिला आता सोमनाथ दरवडे गावला, त्यामुळे तिने सगळ्यांना सोडून दिले आणि ह्या पैसेवाल्याला पकडले आणि ते पण त्याच्या संसाराचं वाटोळं करून आणि त्याची 2 मुलं उघड्या पाडून. तर माझी 2 मुलं पण मी सक्सेस करून दाखवी. आत्ता माझ्या हातात काहीच नाही आहे. आत्ता मी आईवडिलांच्या जीवा जगते, नाही मी पैसा कमवते, नाही काहीच करते. लवकरच मी याचाच पैसा कोर्टातून घेणार आणि याच्या पैशावर जगणार. का जाणार? कारण ते माझ्या अधिकार आहे, माझा हक्क आहे. आणि मी सगळ्यांना सांगते, सगळ्या मुलींना सांगते की तुम्ही तुमचा हक्काचा कधीच सोडू नका. आवाज उठवा. आवाज उठवल्याशी काहीच होणार नाही आहे. ही नीच माणसं फक्त आपल्याला घरामध्ये ठेवतात आणि ही बाहेर घालतात आणि घरात येऊन सगळा त्रास आपल्या बायका पोरांवर निघतो. चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुठंतरी केव वाटत असेल, एका बहिणीची तळमळ वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर बाय बाय.